नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत सर्वात मोठ्या 5-6 अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. 24 तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे येणार का? योजना बंद होणार की चालू राहणार? नवीन शासन निवडून आले तर कोणाला पैसे येणार, कोणाला राहणार? योजनाचे नाव बदलले जाणार की योजनेत वाढ होणार? पैशात कमी हप्ता येणार, जास्त येणार? काय सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व फ्रॉड अपडेट्स आतापर्यंत तुम्हाला सर्व चॅनल देत आहेत. सर्वात महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेट आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका, कारण सर्वात महत्त्वाची आणि खरी माहिती आपण आज देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी खुशखबर असणार आहे. सर्व बहिणींना जी खुशखबर आहे ती काय असणार आहे आणि जे महत्त्वाचं म्हणजे 8 बँकांना आदेश देण्याचे जे व्हिडिओ येत आहेत सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती तुम्हाला जे पाहायला मिळतं आहे, फक्त याच 8 बँकांना आदेश, याच बँका वितरित करणार पैसे, असं सर्व खोटं आहे. तुम्हाला जे आहे ते सर्व बँकेत पैसे येणार आहेत. काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. 24 तारखेच्या नंतर तुम्हाला हे पैसे येणार आहेत. किती तारीख अजून फिक्स नाही आहे, पण इलेक्शन झाल्यानंतर, शपथविधी झाल्याच्यानंतर, शासन निवडून आलं, दुसऱ्या शासनाचा किंवा त्या शासनाचा शपथविधी झाला, तिथून पुढे तुम्हाला हे हप्ते पडायला चालू होणार आहेत. शासन जेव्हा शपथविधी होईल त्याच दिवशीपासून तुम्हाला हप्ते पडायला चालू होतील. शपथविधी किती तारखेला होतो त्यावर अवलंबून असणार आहे. 24 तारखेनंतर ही किती पैसे येणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिला तर खुश होणारच आहेत, कारण 24 तारखेच्या नंतर राहिलेल्या महिलांना पैसे येणार आहेत. ज्यांना आलेले आहेत त्यांना पण पुढचा हप्ता वाढीव जो आहे 3,000 रुपयांचा हप्ता येणार आहे. त्यामुळे महिला खुश होणार आहेत. लाडक्या बहिणींना खरंच फक्त 8 बँकांना आदेश दिलेले आहेत का? फक्त 8 बँकाच तुम्हाला पैसे वितरित करणार आहेत का? ही पण आपण महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. पुढे तुम्हाला लाडकी बहीणमध्ये मोबाईल गिफ्ट जे वारं चाललेलं होतं, ती लिंक बरेच जण सांगत आहेत की आमच्या चॅनलवरती सर्वात अगोदर लिंक येईल, तुम्ही मोबाईल गिफ्टचे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर हे मोबाईल गिफ्टचं खोटं आहे. तुम्हाला हे मोबाईल गिफ्ट भेटणार नाहीत. शासन निवडून आलं तरी पण भेटणार नाहीत. निवडणूक निकाल लागला की लगेच पैसे येणार का? निवडणूक निकाल लागला की 8 ते 15 दिवसात तुम्हाला पैसे पडायला परत चालू होतील. योजना तीच राहील किंवा बदल होईल, परंतु तुम्हाला हे पैसे येणार आहेत. कोणतंही शासन आलं तरी तुम्हाला योजना ही बंद करू शकत नाही. हप्त्यात कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा कमी होऊ शकतं, परंतु तुम्हाला योजना, कोणतंही सरकार तुमची योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींची जी योजना चालू केली, लाडकी बहीण असेल किंवा महालक्ष्मी योजना, दोन्हीपैकी एक नाव राहील आणि तुमची योजना चालूच राहील. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तरी चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. तुम्हाला जे बरेचसे व्हिडिओ आता पाहायला भेटत आहेत की 8 बँकांना आदेश, 8 बँकांना नाही, तर तुम्हाला हे पैसे आल्यानंतर सर्वच बँकेत पैसे पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. तुमचं पोस्ट अकाउंट असू द्या, SBI असू द्या, HDFC असू द्या, ICICI असू द्या, कोणत्याही बँकेचं असू द्या, महाराष्ट्र ग्रामीण असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याच बँकेला प्रॉब्लेम येणार नाही. चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. तुम्हाला सर्व बँकेत हे पैसे येत राहतील. फक्त तुम्हाला एक करणं गरजेचं आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड अपडेट नसेल किंवा आधार बँकशी लिंक नसेल, KYC अकाउंट बंद असेल, सर्व क्लिअर करून घ्या. तुमचे अकाउंट क्लिअर असल्यानंतर तुम्हाला पैसे येण्यास कोणीही रोखू शकत नाही. काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. सर्व महिलांना पैसे येणार आहेत. मोठी खुशखबर काय असणार आहे बहिणींसाठी आता आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 24 तारखेच्या नंतर किती पैसे येणार. जर शासन निवडून महायुतीचं आलं तर तुम्हाला हे 3,000 रुपये आणि महाविकास आघाडी आलं तरी पण 3,000 रुपये येणार आहेत. जे शिंदेसाहेबांनी जी घोषणा केली होती ती होती 2100 रुपयाची. 1500 रुपयावरून 2100 रुपये आम्ही देऊ असं शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं. परंतु महाविकास आघाडीने जी घोषणा केली ती महालक्ष्मी योजनेची केली, ते होते 3,000 रुपयांची. त्यामुळे शिंदेसाहेबांनी सुद्धा दुसऱ्या सभेत 3,000 रुपयांची बहिणींसाठी घोषणा केली. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 24 तारखेच्या नंतर तुम्हाला हे 3,000 रुपयांचा हप्ता चालू होणार आहे. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, फक्त त्याच्या नावामध्ये चेंजेस होऊ शकतात. एकतर महाविकास आघाडी सत्ता स्थापन करू शकली तर तुमच्या नावामध्ये महालक्ष्मी योजना म्हणून नाव बदल होईल आणि तुमच्या ज्या बहिणी आहेत त्या फक्त KYC करायला लावतील आणि तुमची योजना चालूच राहील. चिंता करण्याची गरज नाही. तर लाडक्या बहिणींसाठी महिला खुश झालेल्या आहेत, कारण योजना कोणीच बंद करू शकणार नाही आणि सर्व हप्ते हे तुम्हाला सुरळीत चालू राहतील. खरंच फक्त या 8 बँकांनाच आदेश दिलेले आहेत का? तर ही बातमी खोटी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल तुमच्यासाठी ओरिजिनल आणि खरी माहिती देत असतं. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण खरी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती फक्त आपलंच चॅनल देऊ शकतं.
तुम्हाला 8 बँकांना आदेश, हे व्हिडिओ तुम्ही सर्वत्र पाहिले असतील. 8 बँकांना, फक्त 8 बँकांनाच आदेश दिलेले आहेत आणि शासन तुम्हाला पैसे टाकणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याही एकाही महिलेला आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत. जे व्हिडिओ चालू आहेत ते फक्त तुमच्यासाठी एक संभ्रम निर्माण करण्यासाठी व्हिडिओ टाकत आहेत. फक्त 8 बँकांना आदेश, ही न्यूजसुद्धा चुकीची आहे. तुम्हाला जर पैसे आले तर सर्वच बँकेत पैसे येतील. काळजी करू नका, तुमच्या सर्व बँकांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 8 बँकांना असं कधीही शासन करत नसतं. फक्त 8 बँकांना आदेश, असं कधीच होत नसतं. तुम्हाला सर्व बँकात पैसे येणार, 100% येणार, काहीच प्रॉब्लेम नाही. मोबाईल गिफ्टचं जे वार होतं ते वारच राहिलेलं आहे. त्यानंतर निकाल लागला की लगेच तुम्हाला हे पैसे चालू होणार का? चालू होणार आहेत, परंतु तुम्हाला टाईम लागणार आहे. 8 ते 15 दिवसाचा टाईम लागू शकतो. तुमचे हप्ते टाकायला शासनाला एक 15 दिवस लागू शकतात. आता हप्ता 3,000 रुपये 100% होणार आहे, कारण 3,000 रुपये हे दोन्ही सरकारने घोषित केलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी आणि महालक्ष्मी योजना, या महाविकास आघाडी महायुती दोन्हीसुद्धा शासन जे कोणीही सत्ता स्थापन करू शकलं तर तुम्हाला 3,000 रुपये हप्ता होईल, किंवा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, 2,500 होऊ शकतो, 2,100 होऊ शकतो, परंतु योजना बंद होणार नाही. ही सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलो होतो. त्यामुळे चिंता करण्याची कोणत्याही बहिणींना गरज नाही. 3,000 रुपये तुम्हाला हे पडणार आहेत. 3,000 नाही पडले तर 2,500 पडतील, 3,000 पडतील, हे सरकार निवडून आल्यानंतरच आपल्याला कळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्वांना हे पैसे येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.